आज आपण पोएम नंबर 3 द इंचकेप रॉक या कवितेचं ॲप्रिसिएशन बघणार आहोत। पहिला पॉइंट आहे अबाउट पोएम अँड पोएट। तर या पॉइंटमध्ये आपण नेम ऑफ पोएट आणि नेम ऑफ पोएम असं लिहिणार आहोत। याचं स्पष्टीकरण असं होईल, द नेम ऑफ द पोएम इज इंचकेप रॉक। कवितेचं नाव आहे इंचकेप रॉक। द नेम ऑफ द पोएट इज रॉबर्ट साऊदी आणि कवीचं नाव आहे रॉबर्ट साऊदी। दुसरा जो पॉइंट आहे तो आहे थीम। द थीम इज अबाउट अँड पायरट। थीम जो आहे हा अबाउट आणि पायरट म्हणजे समुद्र लुटारू यांच्याविषयी या कवितेमध्ये लिहिलं गेलेलं आहे। द थीम ऑफ द पोएम इज इफ यू डू गुड, गुड विल हॅपन टू यू अँड इफ यू डू बॅड, बॅड विल हॅपन टू यू। कवितेचा विषय काय आहे, जर तुम्ही चांगलं केलं तर तुमच्यासोबत चांगलं होईल आणि जर तुम्ही वाईट केलं तर तुमच्यासोबत वाईट होईल। ॲज यू सो शॅल यू रीप। जसं पेराल तसं उगवेल। तर हा जो आहे या कवितेचा थीम आपल्याला सांगता येईल। तिसरा जो पॉइंट आहे तो आहे द लँग्वेज अँड द पोएटिक डिव्हाइसेस। द लँग्वेज ऑफ द पोएम इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड। नेहमीप्रमाणे आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे। कवितेची भाषा समजण्यास सोपी आहे। द लँग्वेज इज क्लिअर अँड लाईव्ह। कवितेची भाषा स्पष्ट आहे। देर आर 17 स्टांजाज इन द पोएम। कवितेमध्ये 17 कडवे आहेत। पर स्टांजा हॅज 4 लाईन्स आणि प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत। दिस इज अ नॅरेटिव्ह पोएम। ही जी कविता आहे ही नॅरेटिव्ह आहे म्हणजे कथनात्मक स्वरूपात आहे। द राईम स्कीम युज्ड इन द पोएम इज AABB। या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स आहेत आणि म्हणून ते राईम स्कीम जी आहे ती आहे AABB। There are many figures of speech like alliteration, repetition, personification, inversion, etc. used in the poem. या कवितेमध्ये alliteration, repetition, personification, inversion यासारखे अनेक फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे शब्द अलंकार वापरले आहेत। पुढील चौथा पॉइंट आहे स्पेशल फीचर्स। काय खास वैशिष्ट्य आहे त्या कवितेचे आपण बघूयात। इट इज अ डायडॅक्टिक पोएम। ही कविता उपदेशात्मक कविता आहे। या कवितेतून उपदेश दिलेला आहे। इट इज अ बॅलड। हा एक पोवाडा आहे। ओल्ड इंग्लिश वर्ड्स आर यूज्ड इन द पोएम। या कवितेमध्ये जुने इंग्लिश शब्दांचा वापर झालेला आहे। देअर आर सुपर नॅचरल एलिमेंट्स आर यूज्ड इन द पोएम। या कवितेमध्ये अमानवी शक्ती किंवा घटक यांचं वर्णन यांचा वापर झालेला आपणास पाहावयास मिळतो। पाचवा पॉइंट आहे मेसेज। द मेसेज ऑफ द पोएम इज। आपण जो थीम घेतलेला आहे तो थीमच या ठिकाणी मेसेज स्वरूपात आपल्याला लिहायचा आहे। काय आहे मेसेज? इफ यू डू गुड, गुड विल हॅपन टू यू। जर तुम्ही चांगलं केलं तर तुमच्यासोबत चांगलं होईल। अँड इफ यू डू बॅड, बॅड विल हॅपन टू यू। जर तुम्ही वाईट केलं, चुकीचं केलं तर तुमच्यासोबत देखील वाईट किंवा चुकीचं घडणार आहे। ॲज यू सो शॅल यू रीप। जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल असा हा मेसेज या कवितेतून आपल्याला दिला गेलेला आहे। त्यानंतर सहावा आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे ओपिनियन। ओपिनियन मत आपलं या ठिकाणी द्यायचं कवितेविषयी। आय लाईक दिस पोएम व्हेरी मच बिकॉज द पोएम टॉट मी द लेसन ऑफ गिव्हिंग अप जेलसी। मला ही कविता फार आवडलेली आहे। का आवडलेली आहे? कारण या कवितेतून मला काय शिकवण मिळालेली आहे, तर मला समजलेलं आहे की कोणावरही जलसी, कोणाचाही द्वेष करायचा नाही, रागवायचं नाही, हा संदेश मला इथून मिळालेला आहे।